स्वप्न तीन असतात जे आपण झोपेमध्ये बघतो. स्वप्न ती असतात जे आपण उघड्या डोळ्याने बघतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. सूर्यासारखं चमकायचं असेल तर त्यासारखं जवळावं पण लागेल. नुकतंच चंद्रयान-3 सक्सेसफुल झालेलं आहे मित्रांनो, पण यामागे खूप मोठे कठीण परिश्रम होते. चंद्रयान-2 अनसक्सेसफुल झालं होतं, परंतु आपण चुकीमधून शिकून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस आपल्याकडे कुठलीही टेक्नॉलॉजी नव्हती, मात्र आपल्याकडे जे होतं ते होती जिद्द आणि आपल्या भारतातील जिद्दी लोक. आणि अशा जिद्दी लोकांमुळे आपल्याला हे टेक्नॉलॉजीतील सुगीचे दिवस बघायला मिळतात. त्याचबरोबर भारत हा एवढा बळकट बघायला मिळतो. तर मी आज तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याने या भारताच्या इतिहासामध्ये भारताची जी ताकद वाढवली, भारताचं जे परमाणु शक्तीमध्ये नाव केलं, ते फक्त त्या माणसाच्या जिद्दीमुळे आणि ताकदीमुळे झालं. त्याचं लग्न विसरला तो व्यक्ती, 10 वर्षामध्ये फक्त 2 सुट्ट्या घेतो तो व्यक्ती आणि कठीण परिश्रम करतो तो व्यक्ती. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल सांगणार आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांची कहाणी अशी आहे की आपल्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण या व्हिडिओमधून आपण एवढी मोठी लर्निंग घेऊन जाल ते तुम्हाला आयुष्यभर कामात पडेल. तर सुरुवात होते रामेश्वरम मधील भाविकांना त्या काठाहून त्या काठापर्यंत पोहोचवण्यापासून. आणि ते भाविक जोपर्यंत दर्शन करतात तोपर्यंत फिजिक्सचं पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचत होते. त्यासोबत लहानपणी परिस्थिती ही चांगली नसल्यामुळे पेपर टाकणे यासारखे सुद्धा काम डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केले होते. एका कानामध्ये भगवद्गीता तर दुसऱ्या कानामध्ये कुराणाचे पावन शब्द हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या कानामध्ये पडत होते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे जग संघर्षमय आहे आणि जो संघर्ष करेल तोच या जगामध्ये महान होईल. आणि असा संघर्ष जेव्हा कलामांच्या वाटेवर येत होता, जेव्हा डॉक्टर कलाम हे पेपर वाटायला जायचे तर त्यात तेवढ्याच वेळेमध्ये ते संपूर्ण पेपर सुद्धा वाचायचे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला होता. सर्व मिळून 10 बहीण भाऊ होते आणि त्यांचे वडील हे नाविक होते. खूप गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. शिक्षणासाठी आणि एका वेळेच्या जेवणासाठी त्यांना संघर्ष करावा लागायचा. आणि संघर्षच हा महान बनण्याचा एक मोठा रस्ता असतो. तर डॉक्टर कलामांनी संघर्ष कसा करायचा आणि जीवनामध्ये यशस्वी कसं व्हायचं त्याबद्दल 4 गोष्टी सांगितल्या होत्या. त्या म्हणजे सर्वात पहिले मोठं स्वप्न बघा. छोटं स्वप्न बघणं हे एक पाप आहे. नंबर 2, कठीण मेहनत करा, परिश्रम घ्या. नंबर 3, ज्ञान घ्या. नंबर 4, सातत्य ठेवा. हे 4 सक्सेस मंत्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितले होते. शाळेमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे अभ्यास करत होते, परंतु काही क्लासेसही चालू होते. तर डॉक्टर सुब्रमण्यम अय्यर नावाचे एक शिक्षक होते जो सकाळी 4 वाजता उठील त्याला ते फ्री शिकवत होते. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे 3 वाजता उठून सकाळी थंड्या पाण्याने आंघोळ करून तिथपर्यंत जात होते. एक वेळा शाळेमध्ये डॉक्टर अब्दुल कलाम हे रामेश्वरम मध्ये सगळ्यात मोठा जो पंडित असते त्याच्या मुलासोबत बाकड्यावर बसलेले असतात. तर त्यावेळेस त्या शाळेतील शिक्षक हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात की तू सर्वात मोठा पंडित याच्या मुलाबरोबर बसणार, चल जा मागे बस. तेव्हाच डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की संघर्ष करण्याची आणि जर काही परिवर्तन करण्याची जर ताकद असेल तर ते बॅक बेंचर्स मध्ये असते, म्हणजे मागे बसणाऱ्यांमध्ये असते. त्यावेळेस डॉक्टर अब्दुल कलामांनी ठरवलं की आपण आता काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून ते खूप अभ्यास करतात आणि गणिताचा खूप अभ्यास केल्यामुळे त्यांचा शाळेमध्ये पहिला नंबर येतो. आणि तो शिक्षक आश्चर्यचकित होते
त्यानंतर डॉक्टर अब्दुल कलामांना उच्च शिक्षण घ्यायचं असते, त्यासाठी ते MIT मध्ये जातात. MIT म्हणजे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात की तिथं ऍडमिशन घेऊ शकेल. म्हणून त्यांची बहीण त्यांना दागिने देते आणि ते दागिने गहाण ठेवून डॉक्टर अब्दुल कलाम हे MIT मध्ये ऍडमिशन घेतात. आणि असाच एक प्रसंग त्यांना MIT मध्ये येतो की एका प्रोजेक्टसाठी डॉक्टर अब्दुल कलाम हे काम करत असतात आणि जेव्हा ते काम करतात त्यानंतर तो प्रोजेक्ट सबमिट करतात. तो प्रोजेक्ट त्यांच्या शिक्षकांना आवडत नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षक म्हणतात की हा प्रोजेक्ट तुला योग्य त्या डिझाईन मध्ये चांगल्या पद्धतीने तयार करावा लागेल. त्यासाठी डॉक्टर अब्दुल कलामांना ते फक्त 3 दिवस देतात. तर तो जो प्रोजेक्ट असतो तो 1 महिन्याचा असतो, तो फक्त त्यांना 3 दिवसात पूर्ण करायचा असतो. आणि त्यासाठी ते शिक्षक म्हणतात जर तू हा प्रोजेक्ट 3 दिवसामध्ये कंप्लीट नाही केला तर तुला आम्ही स्कॉलरशिप देऊ नाही. त्यामुळे स्कॉलरशिपसाठी डॉक्टर अब्दुल कलाम हे तब्बल 3 दिवस न झोपता न खाता न पिता त्या प्रोजेक्टसाठी काम करतात आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट सर्वात बेस्ट प्रोजेक्ट म्हणून निवडला जातो. त्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम यांना लहानपणापासूनच एक स्वप्न असते, ते म्हणजे आकाशात उडायचं. लहानपणी जेव्हा ते त्यांच्या घराच्या जवळून समुद्राच्या किनाऱ्यावरून पक्ष्यांना पाहतात त्यांच्या मनामध्ये त्यांना एक अद्भुतता वाटते. त्यामुळेच त्यांना एअरफोर्स मध्ये जाण्याची इच्छा असते. जेव्हा ते उच्च शिक्षण पूर्ण करतात आणि नोकरीसाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांना मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि त्यासोबत एअरफोर्स कडून इंटरव्ह्यू साठी ऑफर लेटर येतात. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचा इंटरव्ह्यू हा दिल्लीला असतो, त्याचसोबत एअरफोर्सचा इंटरव्ह्यू हा देहरादूनला असतो. त्यासाठी ते सर्वात पहिले 2000 रुपये घेऊन देहरादूनकडे रवाना होतात. देहरादूनला गेल्यानंतर तिथे 8 सीट्स असतात आणि 8 सीट साठी 25 लोक आलेले असतात. त्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा हा 9वा नंबर येतो आणि तिथे ते रिजेक्ट होतात. त्यांचं मन हताश होतं. त्यानंतर ते काशीला जातात आणि काशीला गेल्यानंतर तिथं त्यांना स्वामी विश्वानंद भेटतात. विश्वानंद त्यांना सांगतात की तुला जर तुझं आयुष्य परिवर्तन करायचं असेल तर हे भगवद्गीता घे आणि ही वाच. त्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम हे दिल्लीला पोहोचतात आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचा इंटरव्ह्यू देतात आणि तिथं ते DRDO मध्ये सिलेक्ट होतात आणि नशीब हे त्यांना वेगळ्याच वळणावर घेऊन जाते. जेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे DRDO मध्ये काम करायला लागतात तर ते प्रचंड चिकाटीने काम करतात आणि डॉक्टर APJ अब्दुल कलामांना प्रमोट केल्या जाते. त्यानंतर त्यांना डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या टीम मध्ये प्रमोट केल्या जाते, जे स्पेस साठी काम करत असतात. विक्रम साराभाई यांच्या टीम मध्ये गेल्यानंतर तिथे पण कामगिरी बजावल्यानंतर त्यांना नासामध्ये 6 महिन्याच्या ट्रेनिंग साठी पाठवले जाते. तिथं खूप देशाचे लोक आलेले असतात, खूप देशाचे स्टुडंट गेलेले असतात. मात्र APJ अब्दुल कलाम वेगळेच व्यक्तित्व वाटते. त्यामुळे नासाही त्यांना जॉब ऑफर करते, परंतु APJ अब्दुल कलाम त्यावेळेस तो जॉब सोडून देतात. नासाचा जॉब ऍक्सेप्ट करत नाही, कारण की त्यांचं देशावर जे प्रेम असते ते अफाट असते. आणि त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे इस्रोच्या स्थापनेमध्ये कामगिरी बजावतात. सध्या जे आपण इस्रोचं सेंटर बघतो त्यापेक्षा खूप छोटं सेंटर. इस्रोची स्थापना ही एका चर्च पासून झाली होती, ज्या चर्चचं नाव आहे सेंट मेरी चर्च म्हणून होतं. आणि त्याच चर्चमध्ये जे पादरी असतात त्यांचं जे घर असतं त्यांना ऑफिस बनवून पहिलं रॉकेट हे नारळाच्या झाडाला बांधून लॉन्च केल्या जाते. तर बैलगाड्यावर त्याचे पार्ट्स नेल्या जातात आणि 1963 मध्ये पहिले साऊंडिंग रॉकेट हे आकाशामध्ये पाठवले जाते. तिथेही संघर्ष असतात, कारण भारत नवीनच स्वतंत्र झालेला असतो आणि कुठलाही फंड हा त्यावेळेस इस्रोला भेटत नाही. आणि त्या संघर्षातूनही डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि बाकीचे शास्त्रज्ञ हे त्यासाठी प्रयत्न करतात. पहिलं साऊंडिंग रॉकेट लॉन्च केल्यानंतर SLV आणि PSLV या प्रोजेक्टसाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे काम करायला सुरुवात करतात. SLV म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर या प्रोजेक्टसाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे काम करायला सुरुवात करतात आणि त्यावेळेस गव्हर्नमेंट हे फंड द्यायला नाकारतं, पण इंदिरा गांधी ही इस्रोसाठी सिक्रेट फंड देते आणि त्यामधून हा प्रोजेक्ट खूप कमी पैशामध्ये रन होत असते. आणि हे खूप मोठं चॅलेंज असते
1969 ते 1979 पर्यंत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे फक्त 2 सुट्ट्या घेतात. ते म्हणजे एक वेळा त्यांचे आई वारल्यानंतर, एक वेळा त्यांचे वडील वारल्यानंतर. तब्बल 10 वर्ष 2 सुट्ट्या घेऊनच फक्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे कंटिन्युअसली SLV प्रोजेक्टकडे आणि PSLV प्रोजेक्टकडे. आपण तर 1979 मध्ये SLV-3 ही फेल होते. त्यावेळेस डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे खूप प्रेशर मध्ये येतात. त्यावेळेस इस्रोचे डायरेक्टर असतात सतीश धवन. SLV-3 फेल झाल्यानंतर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायचा असतो. त्यासाठी सतीश धवन आणि एपीजे अब्दुल कलाम हे सोबत तिथे इंटरव्ह्यू द्यायला जातात. किंवा एपीजे अब्दुल कलाम हे खूप निराश झालेले असतात. सतीश धवन त्यावेळेस बोलतात की आमचा पहिला प्रयत्न होता आणि यानंतर आम्ही नक्कीच सक्सेसफुल होऊ हे तुम्हाला सांगतो. या संपूर्ण फेल्युअरची जबाबदारी सतीश धवन हे स्वतःच्या अंगावर घेतात. आणि तिथूनच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सांगतात की सक्सेस पेक्षा फेल्युअर मॅनेज करणं हे खूप मोठी गोष्ट असते आणि लीडरशिप यालाच म्हणतात. त्यानंतर काही दिवसानंतर परत SLV-3 लॉन्च करण्यात येते आणि SLV-3 हे सक्सेसफुल होते. इंदिरा गांधी हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या कामातून एवढ्या प्रभावित होतात की त्यांना भेटण्यासाठी बोलावतात. भेटण्यासाठी जायचं असा कॉल हा सतीश धवन कडून डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांना जातो. तेव्हा एपीजे अब्दुल कलाम हे विचारात पडतात. त्यावेळेस डॉक्टर सतीश धवन म्हणतात की तू का विचारात पडलाय? तर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की माझ्याकडे चांगले कपडे नाही, माझ्याकडे चांगले शूज नाही. तर त्यांना मनामध्ये न्यूनगंड वाटते. त्यावेळेस सतीश धवन म्हणतात सक्सेसचे कपडे घातलेले आहेत जे या कपड्यांपेक्षा खूप महान आहेत. पुढे त्यांना मेहनत केल्यामुळे सक्सेस येत गेले आणि 1981 मध्ये त्यांना सर्वात पहिलं पद्मभूषण भेटलं. त्यानंतर 1 वर्षानंतरच 1982 मध्ये पद्मविभूषण भेटलं. एपीजे अब्दुल कलाम हे एक पुस्तक वाचत होते. ते होतं महाभारत आणि त्या महाभारतामध्ये बर्बरीची कहाणी होती आणि त्या बर्बरीच्या कहाणीमध्ये जो बर्बरी असतो तो एका हाताने 3 धनुष चालवतो. एक धनुष हा अटॅक करण्यासाठी, तर दुसरा धनुष हा डिफेन्स करण्यासाठी, तर तिसरा धनुष हा पूर्णतः डिस्ट्रॉय करण्यासाठी असतो. आणि हीच कहाणी पासून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इन्स्पायर होतात. त्या बर्बरीच्या कहाणीमधून इंटिग्रेटेड गायडेड मिसाईलची आयडिया येते आणि ते त्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करतात. 1985 मध्ये त्रिशूल, 1989 मध्ये पृथ्वी, 1995 मध्ये एपीजे अब्दुल कलाम हे PSLV सक्सेसफुल करतात. आणि पुढे भारताला एक मोठं आव्हान असते ते म्हणजे परमाणु संपन्न बनायचं. तर परमाणु संपन्न बनण्यासाठी अमेरिका हे आपल्यावर लक्ष ठेवत असतं. कारण इंदिरा गांधीच्या काळामध्ये आपण पहिला प्रयोग करतो आणि त्यामुळेच आपल्या भारतावर 2 सॅटेलाइट हे अमेरिका लक्ष ठेवण्यासाठी सोडते. आणि SLV याच प्रोजेक्ट मधून, याच सॅटेलाइट लॉन्च व्हेकलने आपण चंद्रयान आणि मंगलयान हे फक्त 6 रुपये किलोमीटर आणि 10 रुपये किलोमीटरने पूर्ण केलेले आहे. एवढं मोठं योगदान हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठं आव्हान असते ते म्हणजे परमाणु संपन्न होण्यासाठी आणि त्याची जबाबदारी राजा रमन्ना आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर असते. प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांची नियुक्ती होते. तर या प्रोजेक्टसाठी आपल्याला खूप मोठं आव्हान असते. कारण 1970च्या दशकामध्ये इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली जो आपण पहिला प्रयोग करतो त्यामुळे अमेरिका आणि सर्व देशांचं लक्ष हे भारतावर असतं आणि अमेरिका त्यासाठी भारतावर नजर ठेवण्यासाठी 2 सॅटेलाइट सुद्धा निरीक्षणासाठी सोडते आणि त्या निरीक्षणाखालीच पूर्ण भारताच्या आर्मी ऍक्टिव्हिटी असतात. त्यामुळे आपल्याला दुसरा प्रयोग करणं हा खूप कठीण असते आणि ते आव्हान हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्वीकारतात. तर ठरतं असं त्या पूर्ण शास्त्रज्ञ हे आर्मीचा ड्रेस घालूनच ते मिशन पूर्ण करतात. ज्यावेळेस ते सॅटेलाइट आपल्या वरतून जातात, आपल्यावर निरीक्षण करतात आणि दुसरं सॅटेलाइट यायचं असते त्यावेळेसच प्रयोग चालू असतात आणि जसे सॅटेलाइट आले त्यावेळेस प्रयोग थांबून जातात आणि पूर्ववत त्यांना ते सर्व कार्य करावं लागते. आणि एवढ्या कठीण काळामध्ये सुद्धा तो प्रोजेक्ट चालू असते. आर्मीच्या गतिविधी ह्या वेगळ्या बाजूला वाढवल्या जातात. त्यामुळे त्या सॅटेलाइटचं लक्ष हे तिकडं राहील आणि इकडं आपले प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण होईल.
त्यानंतर 1998 मध्ये पोखरण नावाच्या जागी कुणाला माहीत न पडता भारत हे सर्वात पहिलं परमाणु परीक्षण करते आणि भारत हा परमाणु संपन्न देश म्हणून उदयास येते. आणि या सर्वात मोठी कामगिरी जे बजावतात ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. 1998 मध्ये पोखरण परमाणु परीक्षण संपन्न होते. त्यानंतर काही कालावधीत डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे रिटायर्ड होतात. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे APJ अब्दुल कलामांना फोन करतात की उत्तम दर्जाचा सायंटिस्ट आहे आणि जातीचे मुस्लिम असल्यामुळे आपल्याला मुस्लिम वोट बँकही भेटेल. वाजपेयी त्यांना बोलावतात की तुम्ही आमच्या पार्टीमध्ये या आणि इलेक्शन लढा आणि निवडून या आणि आम्ही तुम्हाला मंत्रीपद देतो. परंतु APJ अब्दुल कलाम हे स्वीकार करत नाही. तुम्हाला येणं तर आपल्या हातीने, पण मृत्यू हा महान असला पाहिजे असं एक व्यक्तीने सांगितलेलं आहे. आणि असंच त्यांचं जे प्रोफेशन होतं, त्यांना जे शिक्षक म्हणून जगायचं होतं, जे यंग इंडियाचं त्यांचं स्वप्न होतं, तर 2015 मध्ये त्यांच्या IIM मध्ये स्पीच देत होते. त्यावेळेस त्यांना हृदयघात होतो आणि त्यामुळेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भाषण देत असताना आपला शेवटचा श्वास घेतात. एवढं महान व्यक्तित्व हे भारतातच नव्हे तर जगात सुद्धा ओळखल्या जातं. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे UNO हे त्यांच्या वाढदिवसाला हे पुस्तक दिवस म्हणून साजरा करतो. एवढं महान व्यक्तिमत्व हे संघर्षातून घडतं आणि ते या आजपर्यंतच्या जर चंद्रयान मिशन झालं आणि पुढे होणारा आदित्य L1 मिशन, त्यासारखे एवढ्या मोठ्या मिशन आणि इस्रो आणि भारताच्या प्रगतीमध्ये एवढा अमूल्य वाटा देतात. स्वतः विसरतात स्वतःला आणि या भारतासाठी काम करतात. आणि खरा देशभक्त हाच असतो जो या देशासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असतो. तर धन्यवाद.